राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार आहे, तर त्याचे हादरे हे काँग्रेस सोबतच पवारांनाही बसण्याची शक्यता आहे। कारण काँग्रेसचा एक दिग्गज नेता भाजपच्या गळाला लागला। मात्र हा नेता कोण आहे, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। काँग्रेसचे संग्राम थोपटे भाजपात जाणार। थोपटेंच्या बंडानं बारामतीला हादरा। कारखाना अडचणीत आल्यानं भाजप प्रवेश। राज्याच्या आणि पुण्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार असून भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार आहेत। त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला असून रविवारी ते भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा रंगू लागली। थोपटेंच्या या निर्णयाने राष्ट्रवादी शरद पवार गटासोबतच काँग्रेसलाही धक्का बसलाय। तर संग्राम थोपटेंच्या राजकीय कारकिर्दीवर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। संग्राम थोपटे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, 3 वेळा भोरमधून काँग्रेसचे आमदार। वडील अनंतराव थोपटे 6 वेळा भोरमधून काँग्रेस आमदार। राजगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष। विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पराभव। भोरचे थोपटे कुटुंबीय आणि बारामतीचे पवार कुटुंबीय यांचा जुना राजकीय वाद होता। मात्र यावेळी लोकसभेला बारामतीमधून सुप्रिया सुळेंना घरातूनच सुनेत्रा पवारांचं आव्हान आल्यानं शरद पवारांनी 40 वर्षांपासून असलेल्या राजकीय वैराला मूठ माती दिली। थोपटेंच्या घरी जाऊन त्यांनी नवीन राजकीय समीकरणं जुळवून आणली। परिणामी सुप्रिया सुळेंना भोरमधून मोठं मताधिक्य मिळालं। त्यामुळे थोपटेंचं भोरमधील वर्चस्व कायम होतं। आता त्यांनाच पक्षात घेऊन एकाच वेळेस भाजपनं शरद पवार आणि काँग्रेसला धोबीपछाड दिला अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। बारामती लोकसभा मतदारसंघ जे अनेक वर्षांपासूनचं भाजपचं स्वप्न आहे की भाजपला त्या ठिकाणी आपली जागा निवडून आणायची आहे, हे स्वप्नाच्या दिशेनं जाण्यासाठीचं भोर हे एक महत्त्वाचं पाऊल ठरेल। त्या दृष्टीने त्यांची तयारी चाललेली दिसते। याशिवाय एकूणच थोपटे यांचं जे सहकारातलं अस्तित्व आहे, या अस्तित्वामुळे देखील स्वतः अमित शहा यांच्याकडे सहकार मंत्रालय आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर राजकीय अस्तित्व टिकवणं यासाठी देखील संग्राम थोपटे यांनी कदाचित हा निर्णय घेतला असावा। संग्राम थोपटेंनी मात्र अद्याप काँग्रेसचा राजीनामा दिलेला नाही। त्यांच्या अडचणीत आलेल्या राजगड सहकारी साखर कारखान्याला राज्य सरकारनं 80 कोटींचं मार्जिन लोन मंजूर केलं होतं। मात्र लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंचं काम केल्यानं अजित पवारांनी हे मार्जिन मनी लोन रद्द केलं। त्यातच विधानसभेतील पराभव झाल्यामुळे थोपटे भाजपवासी होण्याची चर्चा आहे। त्यामुळे पुणे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढणार एवढं मात्र निश्चित। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी।